जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्री माने बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। मावळती विश्ववासू नवल उदय चंडासू अभ्युते विजिनी विकासू वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुधन करी ज्ञानिया सुबोधाचा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गंगादिशुद्धं नित्यपादस्पर्शं सरोलेष्टितं चुम्बितं पुण्यसराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज नमामि गंगागिरियोगिराजं। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवितो मी मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धुवून तेथे सद्गुरु तुमचे पाय धुवून। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। तर आज का हा वैष्णव मेळावा वर्ष 9वे आणि त्या निमित्ताने काही एक सेवा आणि का हा उपदेश नाही बरं का। मेळावा म्हणजे का जे पुरतं आहे ते सरतं होईल आणि जे सरतं आहे ते पुरतं होईल दोन्ही गोष्टी इथं घडतात। आणि हा योग सुरेगाव आणि साक्षात ऋषी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात का हा मेळावा चाललेला आहे। आणि काय खूप म्हणजे का जसं आपण म्हणतो ना सगुण कळल्याशिवाय निर्गुण कळू शकत नाही। आणि या दोन्ही गोष्टी अनुभवायला इकडं भेटतात आपल्याला। आणि इथं माऊलींची ओवी घेतलेली आहे का ज्ञानदेवांनी सद्गुरूंना ज्ञानसूर्याचे रूपात केले आहे आणि विश्वाचा भास नष्ट करणारा अद्वैतरूपी कमलिनीचा विकास करणारा सूर्य मोठ्या तेजाने उदय पावला आहे। तसं तर पाहिलं तर संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही आता बहुदुधड झाली म्हैस गाय तरी होईल का कामधेनू अशक्य गोष्ट आहे महाराज। आणि आज इथं सगळे बोललेत लेडीज बोलल्यात भाऊ बोललेत का यांच्या जीवनामध्ये असं एक परिवर्तन झालं। आणि ते परिवर्तन कसं झालं का माऊली म्हणतात माझ्या जीवनात पण तसं झालं। कसं तर सद्गुरू रूपी सूर्य उगवला आणि अज्ञान जे आहे जीवनामधलं म्हणजे अंतकरणामध्ये आपलं जे अज्ञान आहे का कुठंतरी मी देह हा विषय सुटला महाराज। आणि आज खरं अनुभवायला आलं नवनाथभाऊ का ज्यावेळेस शब्द बंद होतात काय ब्रह्मानंद वेगळा कुठं पाहायला जायचं आहे का ज्या दिवशी प्रत्येकाला हा अनुभव येईल जीवनामध्ये का वाच्या नारद भक्ती सूत्रामध्ये दुसरं काय सांगितलंय का भक्तीचं खरं लक्षण का वाचा पांगुळी होती कंठ दाटून येतो। अहो ही स्थिती अनुभवायला का साक्षात गुरुची कृपा महावाक्याची नि नावे गुरु कृपेची नि ठावे हात ठेविला नव्हे थापटीला जायचा का ज्यांनी सद्गुरूंच्या म्हणजे कधी शब्द बोलावंच लागतील तर ज्यांनी सद्गुरूंचं मनगट धरलं आणि दोनच प्रश्न देव कोण आणि मी कोण विचारलं पाहिजे। आज परमार्थ जर चालू आहे तर कशासाठी चालू आहे कुठंतरी अंतकरणाची हळहळ थांबली पाहिजे काय तर ही स्थिती झालीच पाहिजे का झाली ते भाग्यवान आणि ते भाग्यवानच आहे तर त्यांना सद्गुरूंचा तो प्रसाद भेटला। आणि प्रत्येकाला तो प्रसाद भेटण्याची जर तळमळ लागत असेल काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा चित्त समाधान माझी चित्तात विषय महाराज। मी पण अनुभवतोय ना ते जसं माऊली म्हटलेत ना तर साजूक सुख
तसे इकडं साजूक विषय आहे अजून. तर ते अनुभवायला येतात आणि भाऊंनी अण्णांनी तेच एक दोन शब्दात सांगावं. मग आपल्याला आपली स्वतःची एक, मी म्हणतो का माझी लायकी मला ते दाखवून देतात दरवेळेस. तर ती स्थिती आणि का साधू संत जीवनात आल्याच्या वेळेस जसे शब्द बंद होते, हा जसा अनुभव येतो ना, प्रत्येकाचं जीवन कृतार्थ होतं महाराज. म्हणजे त्या जीवनाला काहीतरी अर्थ, काही जर कृपा असेल, जसं आपण गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या मुखातून ऐकतो कायम का त्यांनी एका सप्ताहामध्ये सांगितलं किती 5 का 7 घंटे महाराजांनी कीर्तन केलं आणि दुसऱ्या दिवशी काला पुन्हा 5 घंट्यांचा. मग कोणत्या आनंदात होते? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवल ज्ञानमूर्ती ते ज्ञान, जे ज्ञानाने ब्रह्मानंदाची प्राप्ती होती ते ज्ञान माऊली म्हणतात. पैगा बरवे जरी मनी याती आणावे संताया बजावे सर्वस्वीची. भाऊ म्हटलेत परवा का गीतेमध्ये सांगितलेलं नाही, पण माऊलींची कृपा काय, संता व्यवस्था योग ज्ञान पैसता गुरु चरण उपासिता वैराग्यसी. का जसं का संता विना प्राप्ती नाही, मग कोणत्या गोष्टीची प्राप्ती नाही. आज भक्तीमध्ये कुठं गर्दी नाही, कोणत्या संस्थांना गर्दी नाही, कुठं गर्दी नाही. पण नाथबाबांनी सांगावं का एक अधिकार नाही महाराज, पण एक कृपा माऊलींची का मंत्र तंत्र उपदेशेती गुरु घरी गुरु असती परंतु शिष्या ते मिळविती सदवस्तू ते तया मी श्रीकृष्ण गुरु मानी. मग 2-3 दिवस झालेत, त्यावेळेला ते लुंगी कमंडलू घेऊन महाराज आलेत. ते म्हणे भमभम बोले. मी म्हणलं भमभम बोले चाललंय. ते म्हणे काय अडचण? म्हणलं आता संध्याच्या सुटल्या गाडी झालो पोटी शीतळ. ते म्हणे असं कसं काय, असा व्यक्ती होणेच नाही. म्हणलं ते ज्ञान झालंय ना महाराज. ते म्हणे असं नाही, काहीतरी इच्छा. म्हणलं इच्छा राहिलीच नाही काही, आता तुमची काय इच्छा आहे ते बोला. ते म्हटले अरे मुलगी पाहिली, म्हणजे तुला मुलगा होईल. म्हणलं इच्छातच नाकी नवाली, अजून मुलगा देऊन काय कुठं दुःखात लोटताय. अहो ही कृपा सद्गुरूंची आहे का काय काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. जसं का माऊलींनी सद्गुरूला ज्ञान सूर्याची उपमा का केली, तर जसं नाथबाबांनी सांगितलं का मंत्रतंत्र या जगतामध्ये प्रत्येक संप्रदाय नाही, पण जगामध्ये आपण वावरत असताना खूप गुरु भेटतात, पण जे मिळविती सद्वस्तू त्याला सद्गुरू मानायचं सांगितलं नाथबाबांनी. मग सद्वस्तू कोणती जगतामध्ये का जिचा नाश होत नाही, समजा आत्मवस्तू. मग आत्मज्ञान, मग ते म्हणतात विचारल्या वाचून फळप्राप्ती कैसी इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. आपल्याला जर तळमळ लागली तर हे खरंच आहे का माऊली का जमिनीतून निघून अनुग्रह देतील, पण जर तळमळ जर लागली तर तेच माऊली तर संतांच्या रूपाने आपल्यापर्यंत चालत येते महाराज. का अनुभव आहे. आमच्या वैजापूरच्या ताई आहेत का त्यांनी स्वामी समर्थांची ती सेवा केंद्रात सेवा चालू केली आणि बऱ्याचशा अडचणी ते म्हणायच्या का मला घ्यायचं आहे वखत, काय समजा माळ घालायची, सद्गुरू करायची. म्हटलं ठीक आहे, तुमचं जे चालू आहे ते योग्य आहे, कारण जोवरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा तोवरी या साधना भजावेची लागली. या आपले जे साधन करतो आपण त्याला भजावंच लागल. मग त्यांना म्हटलं तुम्ही सेवा चालू ठेवा. मग बराचसा विषय अण्णांकडं का अण्णांचं म्हणणं का दोघांना जर पतीचं परमेश्वर आहे तर मग त्यांना विचारल्याशिवाय नाही, ते नाही म्हटलेत बऱ्याचशा गोष्टी. आणि मग त्यांची सेवा चालू असताना तर त्यांचं पुण्य फळलं महाराज. का सेवा इथं सेवा हाची दारवंटा. आता जर सेवा जर पाहिली तर खूप नामस्मरण गुरुचरित्र, आणि जर गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर श्रीगुरु का भेटावा नाही माणसाला. अंतकरणामधली तळमळ स्वामींना जसं म्हणतात ना, तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीची महिमा नाही येईल करू. मग अंगी कसं व्हायचं, तर तो आम्हाला अनुभव आला महाराज एका वर्षाने. का त्यांचे मिस्टर त्यांना म्हटलेत का ताई तुम्ही का घेऊ शकतात का गुरु करू शकतात, तर शिवरात्रीला त्यांचा का पुण्य फळाला आलं. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे का अंगी व्हावे ते आपण
मग समर्थांनी ती स्थिती अंगी व्हावे ते आपण त्यांच्यासारखं कधी केलं का? कृष्ण अंजन एक वेळा डोळा घालीत आढळ, तिमिर दुःख गेले भेटले भ्रांतीचे पडळ. ही जीवाला जी भ्रांती झालेली ना, मी म्हणत असतात अण्णा कमी पठ्ठ्या माझ्यासारखा कोणीच नाही. पण बाबा हो, जर आपण मेळाव्याला त्या दिवशी चिंचपूरला गेलो, काय म्हणजे तो अद्वैताचा जो बोध असेल का ते शास्त्र असेल, काय ऐकायला भेटतं महाराज, किती आनंद. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. तिकडं मला काय असं काही परिणामच होईल. मी म्हटलं कुठंतरी कमीच पडलोय आता. तर संतांच्या दारात येऊन जर होत जर नसेल तर आपली कुठंतरी कमतरता एक भासते ना प्रत्येकाच्या अंतकरणाला. ज्यावेळेस का आरती चालू झाली समर्थांची आणि सद्गुरूंचं नामस्मरण आणि ते सद्गुरूंची आरती चालू झाली महाराज, का मला एकदम काही सुचनाच नाही. ते धारा नाही ना ते लेकरावाने ओक्साबोक्षी रडणं. मी म्हणलं अरे काय का तो जर ब्रह्मन का माहेरी श्रीमंती होती का लळ्याची लळेपुरती. अहो तो भगवंत एवढा कृपाळू आहे, केवढा कृपाळू आहे. तो आलाय संतांच्या रूपाने. का भाऊ काही म्हणत असतात बंटी भाऊ, जे जे ओ शुद्धे, रामगिरी महाराजांच्या मुखातून ऐकावं हे शब्द. जे जे ओ शुद्धे उदार प्रशुद्धे अनवर्त आनंद वर्षती विषय वेळी मिठी दिठी जे तुझिया कृपा दृष्टी निर्विषय होय. एवढा अधिकार सद्गुरूंचा आहे. आणि ती सत्य वस्तू कोणती का? आणि तो सद्गुरु रूपी सूर्य कोणता महाराज का? जो सद वस्तू ते मिळावी शिष्या ते, त्यालाच मी सद्गुरू मानेन. मग अन्यथा गुरु नाही आहेत का? गुरु आहेत. पण भाऊ म्हणत असतात जो मोकळा झालाय सुटलाय तो सोडील ना, जो बांधलेला आहे तो कस काय सोडील का? तो सोडू शकत नाही. आणि ह्या परमार्थाने महाराज एक माणसाला अभय शक्ती तर येतेच, पण अंतकरणात समाधान होतं. आणि प्रत्येक मी तर म्हणतो ना, आज या मंडपात बसलेलं प्रत्येकाचं जीवन चेंज झालेलं आहे. जसं का उदाहरण देतात का संतांचा महिमा काय, आता त्याचं वर्णन कसं करायचं अशक्यप्राय गोष्ट आहे. माऊलींनी मान्य केलं का वर्णन करता करता कमीन तो जर एकच होतोय, वर्णन कोणत्या वाचेने करायचं आणि कोणती वाचा. मग ते म्हटलेत का सरड्याचं उदाहरण दिलं त्यांनी नारदांना का जाय म्हणे तुला जर भगवंत म्हणे संतांचा महिमा जर ऐकायचा असेल तर एक सरडा आहे म्हणे जंगलामध्ये, तो तुला सांगल म्हणे. आता काय महाराज का संतांचं दर्शन झाल्यावर काय होतं का ते सरड्याची आणि नारदांची दृष्ट झाली महाराज. आणि सरड्याने देव टाकला. मग त्यांना वाटलं असं का पुन्हा भगवंताकडं. मग भगवंत म्हटले का पोपट आहे म्हणे मस्त पिंपळांच्या झाडावर आणि जाय म्हणे त्याच्याकडे आणि त्याला माझा महिमा विचार म्हणे. आधी तो बरं ठीक आहे चला पोपटाकडे गेलो. पोपटाने पण संतांचं दर्शन महाराज आणि दर्शन झालं त्यांचं आणि त्यांनी पण देह टाकला. मग नारदाला वाटलं आता काहीतरी वर्णन अशक्य गोष्ट आहे, अशक्यप्राय गोष्टी अशा आहेत जगतामध्ये. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर तर भगवंत म्हणे अरे नेटकंच त्या राजाचं मूल झालंय म्हणे आणि ते मूल तुला संतांचा महिमा सांगाल म्हणे बरं का. आणि संतांचा महिमा राजाच्या मुलाकडं नारद बळजबरी गेलेत. एक भीतीपोटी म्हणा पण ऐकायचं आहे ना महिमा, नक्की गोड लागते ना त्या भगवंताची कथा कानांना. तर मग ऐकायला गेले तर ते राजाच्या मुलाला बीद गेले आणि त्याला वाचा फुटली महाराज. जर एका दिवसाचं राजाचं मूल बोलू शकतं तर माझ्या सद्गुरूंनी जे अदृश्य दर्शने रवी दीप हिरा दावी ती देखणी अदृश्य दर्शने संताची विचारून पहा महाराज. जीवनामध्ये किती गुरु भेटले, कोण अदृश्याचं ज्ञान करून दिलं तर सांगावा. बाबा म्हणायचे काय श्रीपाद बाबा का जर त्या अदृश्य वस्तूचं ज्ञान करून देत असेल तो गुरु तर मी त्याची आजही माळ घालायला तयार. आणि ते अदृश्य दर्शन संतांनी सद्गुरूंनी करून दिलं म्हणून हे माझे का वैष्णवजन सखी हे जे बोलतात ना महाराज इड तर ती अदृश्य वस्तूची टचिंग झाली आहे महाराज. मग त्यांनी सांगितलं का संतांचा महिमा तो बहुदुर्गम शब्दिकांचे काम नाही आता बहुदुधड झाली म्हैस गाय. किती अहो म्हैस गाय म्हणजे लय मोठा प्रपंच.
गाय म्हणजे किती पवित्र परमार्थ जरी आपण जरी केला तरी पण काहीतरी जे न्यून आहे ते सद्गुरूच्या कृपेने होईल का काम देणं. ताईंनी उदाहरण दिलं, गुरुवर एक कविता ताईंनी त्यांचं कीर्तन झालं का ते म्हटले का नामदेव महाराजांनी त्या वाळूमध्ये असा हात घातला आणि तो वरती केला का म्हणे याच्यातून ओळखून घ्या कोणता परिशी. पण महाराज जेवढे हातात वाळूचे खडे आले ना तेच परीच झाले बरं का. ज्यांना हे असो तिथी जयावरी झळके तो पद्मकारू माथा पारुके तो जीवाची परे तुके महेशाशी का त्याला सद्गुरू महेशच करून सोडतात महाराज. आणि नवे कमावलेला इथं सांगायचा उद्देश असा आहे, ज्ञानदेवांनी सद्गुरूंना ज्ञान सूर्याचे रूपक केले आहे का आपल्या जीवनामध्ये मल विक्षेप आणि आवरण 3 दोष येतात महाराज. आणि ज्ञान सूर्य उगवल्यावर काय होतं का माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे निनतनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्तचे जे पापच नाही नामाचे ऐसे केले यमदमा अवकाळ आणली. यमदमा भाऊंकडून ऐकलं आपण त्या दिवशी काल्याचे कीर्तन. यमदमा अवकाळ आणली तीर्थे ठायावरून उठविली यमलोटीची खुंडली राटी ऐसे माझेनी नाम घोषे नाही करीती विश्वाचे दुःखे अवघे जग दुमदुमीत भरले असे. ते महात्मे महाराज ते पाटे विन पावविती पाटे शिवाय अमृताशिवाय अमृत विन जीवविती योगे विन दाविती कैवल्य डोळा. का ते महात्मे महाराज का अमृताशिवाय अमर करणारी गोष्ट का या जगतामध्ये जर असेल तर ते संतांजवळ आहे महाराज. आणि तोच उपदेश कोणता का हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण बलभीम शांता नारायण बलभीम सकाळी आनंद शांतामाई. काय बोलत होत्या ताई सुरुवातीला, काय हो आज मीराबाई नाहीये का, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन ओटो गली 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 हरी गुण गाणे लगी बैठी संतो के संग. अहो काय स्थिती. आणि आज का त्या स्थितीला घेऊन जायचंय महात्म्यांना आपल्याला. सद्गुरू रूपी सूर्य उगवलाय ना माऊलीच्या जीवनात तसं अहो खूप कळवळ आहे महात्म्यांना का सर्वांनी यावं मेळाव्याला. आणि तो अंतःकरणातला आनंद कुठंतरी का भाऊ म्हणत असतात का यमुना गंगा या वाहिल्या पाहिजे, अंतःकरणात ती तळमळ लागली पाहिजे. आणि ती तळमळ जर लागायची असेल तर मेळावे महाराज गुरुवर्य. काही एक वेळ महात्मे का असंच मेळाव्यावरून आलेत, रात्री 12 वाजले महाराज. आणि अधिकारी महात्मे सोबत होते, ब्रह्मनिष्ठ क्षत्रिय आणि दयाळू 3 अधिकार. आणि मग 12 वाजता घरी आल्याच्या नंतर का ते म्हटलेत का बाबा आता मला भूक लागली, परीक्षा असते महाराज. मग भूक लागल्याच्या नंतर ते म्हणे आता काय करू, मंडळी नाही घरी. मग ते म्हटलेत का आता खिचडी खायची. म्हणजे कशी बनवायची, बरं ठीक आहे अशी सांगितलं त्यांनी, कधी फोडणी वगैरे मला येत नाही अजून पण मग सांगितले त्यांनी. आणि सांगितल्याच्या नंतर ठीक आहे म्हणे बनवा. पण बनवायचं होतं महाराज पण तांदूळ घरात नव्हते. विचार करा, एक महात्म्याच्या संगतीसाठी तळमळ बघा महात्म्यांची का तांदूळ घरात नव्हते. मग शेजारी रात्री 12:30-1च्या दरम्यान मागायला जायचंय महाराज. काय स्थिती असेल. आज आपण उदाहरण देतो ना चोखोबाबा, गोरोबा, नामदेव महाराज, तुकाराम महाराजांची काय स्थिती होती. तर गेले रात्री 1 वाजता दार वाजवलं समोरच्यांनी, म्हणे तांदूळ लागा द्या. तर ताई म्हटलेत ना वेडे झाले, वेड्याच्या गावी गेले. त्या स्थितीला महाराज मग त्यांनी दिले बरं का. आता समर्थ सद्गुरू असल्यावर काय. आणि ते तांदूळ दिल्याच्या नंतर रात्री ती खिचडी बनवली आणि का ते बाबांना खायला दिली. मला सांगायचा उद्देश आवडाय का हे मार्ग त्यांच्याकडे आला आणि त्यांनी किती जपला हो, किती अट्टहास केला. जर का रात्री 1 वाजता साधूसाठी ते जर तळमळत जर असतील तर आपल्याला दिवसासुद्धा थोडासा वेळ दिला पाहिजे परपंचातला. बरं तसं पाहिलं तर संघ काय येणार आहे, काहीच नाही ना हो संघ. आणि जर संघ येणारच नाही तर मग तळमळ का. आमच्या आई म्हणायच्या काय का कुठंतरी भगवंताचं जर कार्य होत असेल तर तिथे जावा. मी म्हणायचं असं ठीक आहे, पण ज्या वेळेला त्यांना जायचं होतं त्यावेळेस त्यांनी व्यक्त करावं का माझी इच्छा नाही राहिली. आणि इच्छा नाही राहिली आणि 1 महिनाभर आधी का तोच अभंग गुणगुणायचा
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझ्या पाहता त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागर. आमचे नवनाथ भाऊ काय म्हणत असतात आणि तो अनुभव पण आहे महाराज आजच्या जगतामध्ये का गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळे ना अशी वस्तू दिली हो, असा का चिंतामणी आली हातात, का विजय वृत्ती मनोरथा तैसा मी पूर्ण का म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, का असा चिंतामणी सद्गुरूंनी दिलाय हो हातात आमच्या. म्हणून आम्ही या संकटातून बाहेर निघायचा प्रयत्न करतोय. एवढं सोपं नाही. काय ते बोलायला माणूस काही बोलतं, ज्यावेळेस ते म्हणते ना करणी काप येतो, ज्यावेळेस करायचं ना त्यावेळेस बोल बोलता वाटे सुपे, करणी करता तीर कापे. अहो ही अंतकरणाची अवस्था आहे ना, हे समाधान जर दिलं असेल ना आज, तर ते समर्थ सद्गुरूंची ती शक्ती. नाही तर मी काय कालच त्यांचा माझा विषय झाला का आपण काय म्हणतो का असं तसं. एक वेळ तुम्ही समर्थांच्या जागेवर उभं राहून बघा बरं, इथं आपल्याला आपलं उरकत नाही आणि त्यांना सगळ्यांचं पाहिजे. हे जे बोलतात ना इकडं उभं राहून का पोटी भारव आहे, अशी अशक्य गोष्ट आहे महाराज. शब्द फुटत नाही हो. पोटी भारव आहे याचे सर्व सोयीसय, मग ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. अहो काय मागितलंय आपल्याला, काहीच नाही मागितलं महाराज, पण करी लाभावी न प्रीती. माऊली म्हणतात का ज्ञानदेवांनी सद्गुरूला ज्ञान सूर्याची उपमा केलेली आहे. विश्वाचा भास नष्ट करणारा, अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करणारा सूर्य मोठ्या तेजाने उदय पावला आहे, त्याला मी वंदन करतो. विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा भास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश. हे विश्व अद्वैत रूपाने तो मज भेटावा. श्रीगुरूंनी शिष्याला बोध केला असता त्या बोधाने द्वैत आणि त्याचे ज्ञान मावळते आणि अद्वैत ज्ञानाचा विकास होतो. जो ज्ञानरूपी सूर्य अज्ञानरूपी रात्रीवर रुजतो आणि तिचा नाश करतो, जगातील ज्ञान आणि अज्ञानरूपी याचा अज्ञान गिळून टाकतो, आणि जो ज्ञानी लोकांना आत्मज्ञानाची अमर चैतन्यरूपी सुप्रभात करतो. सूर्याबरोबर रात्र नष्ट होते, साधने अस्ताला जातात. जग आणि आत्मा या विषयाचे ज्ञान अशी पहाटेची वेळ प्राप्त झाली असता जीवरूपी पक्षाचे आत्मज्ञानी दृष्टी प्राप्त होऊन ते आपले घरटे सोडून बाहेर पडतात. काही माऊली म्हणतात का जीवरूपी म्हणजे आपण जीव आहे आणि त्या शिवाचा अनुभव आणण्यासाठी सद्गुरू ते कार्य करतात महाराज. आणि ते कार्य आज काही वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं आणि ही जी स्थिती प्रत्येकाने अनुभवावी महाराज. मी तर खरं सांगतो नका, भाऊ म्हटले त्या दिवशी का शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. निज काय म्हणजे शब्दाने ते ब्रह्म दाखवलंय हो, पण एकरूप होण्यासाठी जो अनुभव आहे, जी मधली कला आहे ना महाराज. का गुरुवर्य भाऊ आलेले होते गावात, नवनाथ भाऊंच्या तिथं रामायणाची सांगता होती महाराज. मला सांगायचा विषय असा आहे का प्रशस्ती पुण्यपुरुषा. काय होतं पुण्यपुरुषाचं दर्शन झालं ना का आम्हाला ते काय कळत नव्हतं त्यावेळेला, पण इकडं अनुभव टाळ वाजायला लागला महाराज. का तो टाळ मी म्हटलं अरे असं जीवनात आपला अनुभव कधीच नाही आला. तो अनुभव का सद्गुरू नायक पूर्ण कृपा केली, त्यांची जी निज वस्तू आहे ना ती आपल्याला दाखवली. गुरु घाली ज्ञानांजन. आज परमार्थामध्ये ज्ञानांजन, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. गुरु हा सुखाचा सागर. का ज्ञानाचं अंजन घालतात तो डोळ्यात, मग आपल्याला ती सद्वस्तू दिसते. मग त्यांना कारण पुऱ्या 12व्या अध्यायामध्ये समर्थ सद्गुरू बसतात ना हो, निरपेक्ष सुचिरदक्ष. आज जगतामध्ये परमार्थ करायला सोपाचे महाराज, आचरण करायला अवघड आहे. का आचरण होत नाही? जर आपण सद्गुरू समर्थांना आपली जर आई मानतो, का झालेत महाराज मातोश्रीला जाऊन 2 वर्ष, पण कधी आईची उणीव अन्नाने भासून नाही दिली काही नाही का. ठीक आहे, जर आपलं परमार्थ जर ॲक्युरेट चालू आहे, मी म्हणतो असं आचरण करा जीवनामध्ये. काही नाही झालं तर चालत, पण आपल्यामुळे आपल्या संतांना सद्गुरूंना कमीत कमी खाली मान घालावं लागेल.
असं आचरण करू नका. सगळ्यात परमार्थाचा हा शेवट आहे महाराज. कारण गुरु तुम्हाला काय देऊ शकत नाही. अहो ते तुम्हाला आत्ता देव दाखवतील हो, जनक राजाला दाखवला नाही का. पण ते म्हणे अरे अंतकरणाची स्थिती. तसं मी म्हणतो का माझी इकडे कॅपॅसिटी पावशेरची तुम्ही किलावचा पावजा टाकेला आहे. असं ही जी स्थिती अनुभवली हो महाराज. गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं आज परमार्थाला पूर आलाय ते म्हणे. खूप पब्लिक हसतीये. ठीक आहे का महाराजांना बोलायचा उद्देश काय हो महाराज आज. का बाबा कायम सांगतात बरं का मला तर परमार्थाचं कशाला काय करते माहीत नाही, पण सद्गुरूंची कृपा झाली तेव्हापासून एक वंदनीय श्रेष्ठ जीवनामध्ये जर स्थान असेल तर रामगिरी महाराजांचं कायम जेवढी कॅपॅसिटी होईल तेवढे त्यांचे कार्यक्रम ऐकायचा प्रयत्न करतो. ते कायम 4-5 कार्यक्रमात ऐकलं का ते म्हटलेत का भक्तीला का त्यांनी उदाहरण दिलं का त्या एक मातेचं का ती गर्भधर राहिली म्हणे आणि सासूला न सांगता, कारण का त्या गर्भधरपणाचे डोळे आणि ती सासू सासरे प्रेम करायचे आणि तिनं काय केलं ती चिरगुटं बांधायला चालू केली. खूप चिरगुटं बांधले. मग 7 महिने 8 महिने मग जे जे इच्छा होईल काय चिंचा गुलाबजामू अजून काय असतील लाडू जे म्हणून ते कृपा बघा बरं का सासू सासऱ्यांची. जे म्हणून ते डोळे पुरवले. 9 महिने झाले 10 झाले. पण आता तरी समजा काहीतरी व्हावं ना मूल. बोधपुत्र निर्माण झालंच पाहिजे ना. मग आता तरी काहीतरी व्हावं. काही महाराज लोकांना सांगितलंय का लोक हसते आहे. अहो परमार्थाचं मतितार्थ महाराज सांगताय आज. माझी अल्पबुद्धी महाराज. पण आज मग काय झाले का पोटालाच बांधायचे चालले चिरगुट. आणि जेव्हा ते सोडले का नाही होते का मूल जन्माला येत नाही म्हणून ते सोडले तर सगळे चिरगुटे. मग पुरी वसुली होती महाराज गुलाबजामुनची लाडूंची. का मारी ती जोडी ते यमाचे किंकर हे तर जाऊ द्या 184 न चुके फेरा. अहो चुकू शकत नाही. मग म्हणजे जे जनावरं असतात त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे का विचार नाही ना. त्यांना हे ज्ञान भगवंताने दिलंच नाही ना. इतर युनीच्या ठाई नाद बाबा म्हणत्या हा तर विचारच नाही. पण आपल्याला ते ज्ञान दिलंय ना हो. या देहाचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे आईचा अधिकार कृपा अवलोकने नारायणी दिलासे. तो भगवंत एवढा कृपाळू का त्यांना तो अधिकार दिला आणि तो अधिकार देऊन तो थांबला नाही. तो कोणाच्या तरी रूपाने महाराज आज मी तर म्हणतो आज कोण म्हणतंय गजानन स्वामी नाही आमचे जोडीदार आहेत का त्यांनी विधी चालू केली. का विधीचा पावर काय असतो महाराज त्यांच्याकडून मी ऐकला का विधी चालू केली त्यांनी बंद पडलेली होती. पण एक का जीवनामध्ये जसं दुःख येईल ना तसा परमार्थ वाढत राहतो. आणि त्यांनी ती विधी चालू केली आणि तो त्यांचा नित्यक्रम चालू झाला. आणि नित्यक्रम चालू झाल्याच्या नंतर का एक दिवस महात्मे घरी आले हो आणि त्यांना म्हटले भाऊ घ्या. मग ते म्हटले बाबा आले नाही खास जनार्दन स्वामी. काय स्थिती असेल महाराज आज महात्मे फक्त रूप का भक्ती विजयामध्ये शेवटली सांगितलंय त्यांनी हे फक्त हे शरीर चेंज होईन हो. पण तोच का कलियुगामध्ये संत राहणारच. पण ते जसं गुप्त का चातुर्य हरवी महत्व लपवी पिशाचे पण मिरवी जगा माझी. आज का ही जी स्थिती का या माऊलींना जी प्राप्त झाली तुम्ही विचारून बघा एखाद्या मोठ्या बाबाला कडक कपडे काठाचं उपरणं विचारून बघा ना कधी स्थिती झाली का होत नाही. मग हे भाऊ म्हटलेत ना मग अशी कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयो वांजेसी डोवाळे कैसे होती भक्ती प्रेमाविन ज्ञान नक देवा अभिमान नित्य न माताया माझी. असं होईल का. असं होतंय महाराज काही अनुभव आहे. त्या दिवशी बापूंचे चिरंजीव बोलले होते चिंचपूरला तयाचे पिसाट शब्द म्हणविता वेद काय त्या संतांच्या शब्दापुढं काय हो. तोच म्हणतोय वेदांना काही कळलेची नाही. तो अधिकार महात्म्याचा आणि तो शेष राहिलेला तुका म्हणे शेष सेवीला आवडी पण टाकलंय वचन ना मोडी बोलिले जे
ज्यांना ज्यांना सद्गुरूचं वचन नाही मोडलं त्याचा परमार्थ शिगीवर गेला, गेलाच, गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. अहो हे अधिष्ठान आहे. गुरु म्हणजे ते तत्व आहे, ते प्रत्येकांच्या हृदयात आहे. आज आपल्याकडे ह्या मालिकेने आलंय, काही इकडे नवनाथ परंपरा आहे, तिकडून पण हाच बोध आहे, हाची बोध. बरेच संप्रदाय असं नरेंद्र संप्रदाय म्हणजे चैतन्य संप्रदाय, 4 संप्रदाय आणि 2 गुरु परंपरा, शैव आणि वैष्णव, याचा बदल नाही महाराज. आणि ते गुरु कोण आहे का, त्यांनी ओवी घेतली का मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. विवेक का महाराज, विवेकाची खूप गरज आहे. परमार्थ करत असताना विवेकाची शास्त्राने व्याख्या केली ना, का जे दिसतंय ते मिथ्य आहे. बरंचसं आता ते लांबतंय बरं का, जे दिसतंय ते मिथ्य आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. समजा विवेक का परमार्थामध्ये चांगलं काय वाईट काय त्याचा प्रयत्न बरं का. विवेक, वैराग्य, आज आपल्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. बरं ठीक आहे, विवेक, वैराग्य, क्षमादी साधन, शम दम तिशिक्षा उपरती, या सगळी गोष्टी पण नाथबाबा म्हणतात का याचं गठुडं घेऊन जरी डोक्यावर जर घेऊन येणला तरी कळू शकत नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, का संताशिवाय ते प्राप्त होऊ शकणार नाही. पण ज्याच्या ज्याच्या जीवनात प्राप्त झालं महाराज, का एक शेवट अनुभव सांगून का मी थांबतो का जीवनामध्ये, का सद्गुरू मज हृदयी सद्गुरू. का ज्यावेळेस आमच्या कन्या दवाखान्यात होत्या मग सगळे आधार संपले बरं का महाराज, डॉक्टरांचा, घरचा, पैशाचा, सगळे आधार संपलेत. पण एक तोच आधार का सद्गुरू आईचा, का भाऊ एक वेळ क्लिअर होणार आहे. मग असं बसेल असताना चिंतन चालायचं, दुःख व्हायचं, पण चला त्यांची कृपा काही सत्य नाही म्हणून थोडं मनाला स्थिरता व्हायची. आणि मग काय करायचं म्हटलं, जर काहींनी अनुभव घेतला, सांगितला का लो परिसाची नसाई उपमा सद्गुरू महिमा आगादाची. मग सद्गुरू जर हृदयात आहे, हृदयात म्हणजे आपल्या रोमारोमात आहे, शरीरात आहे, मग दोघांनी एक निश्चय केला का त्या भगवंताला शरण जातो. पण ती स्थिती तिचं ऑपरेट झालेलं आणि अशक्य गोष्ट, डॉक्टरने हात टेकले का ते म्हणे आज आमची परीक्षा बनायला लागली आणि आम्ही तिकडं हात ठेवले त्या ऑपरेशनवर. त्याच्यातून बरंचसं असं एक 100-1 ml पस बाहेर पडायचा आणि हात ठेवले. आणि हात ठेवल्याच्या नंतर आम्ही एक 35-1 मिनटं चिंतन केलं महाराज आणि कृपा केली सद्गुरूंनी. का संध्याकाळीच त्यांनी ड्रेसिंगला घेतलं तर एक फक्त अर्धा चमचाभर त्याच्यातून घाण आली. का आमच्या जीवनातले म्हणजे जो अनुभव आहे ना महाराज, सद्गुरू तुम्हाला कधीच मोकळं सोडत नाही हो. फक्त एक करा ना, का शरण जा त्यांना, एक अंतकरणातली त्यांच्या तळमळ समजून घ्या हो. ती तळमळ जर ज्या दिवशी आपल्याला कळणार ना त्या दिवशी आपला परमार्थ सफल होईल ना हो. हे सांगायचे उद्देश ह्यो तर समजा जाऊ द्या, हे झाले शरीराचे अनुभव, पण तो आनंद मीराबाईंना चाकला तो सुद्धा या मंडपात. का पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की हो गई अब तो दासी रे. ह्यो आनंद महाराज कांद्याला पाणी भरताना सुद्धा येतो. ही कृपा सद्गुरूंची. तो आनंद जर घ्यायचा असेल ना त्या स्थितीला गुरुवारी नवनाथ भाऊ काय म्हणत असतात का आम्ही कोणी काय सांगतो ते ऐकू नका, पण भाऊ आणि अण्णा सांगतील ना तीच पूर्व दिशा करा जीवनामध्ये. ज्यांना ज्यांना जे सद्गुरू भेटले निष्ठा राहा, एकनिष्ठ. आणि ती स्थिती नवनाथ भाऊंचा काय आम्हाला तोच फोर्स आहे का ते म्हणतील ते करा. 1 इंचभर कमी नका करून 1 इंचभर वाढवू नका करू. ही स्थिती त्यांनी आम्हाला टचिंग करून अनुभवायला दिली महाराज. आणि आज का हा मेळावा, या मेळाव्यातून एकच गोष्ट घरी घेऊन जायची महाराज, का ह्या ज्या माऊल्यांना जो अनुभव आला ना तो आपल्याला प्रत्येकाला यावा. अहो तो आनंद काय, गायनाची उडी आपुल्या छंदे, मनाच्या आनंदी निर्भय डुललं तसे तो आनंद. आणि एवढं करून तुम्हाला सांगतो का पुढं बसलेली हिंमत नाही होत मला पाहायला. काय हो, मला एक असं वाटतं ना का सद्गुरू कृपा कशी करतील सांगता येत नाही महाराज.
आणि त्या सद्गुरूंना जर आपण थोडंसं जीवनामध्ये एक स्थान द्या, ज्याने का आपल्याला तो मार्ग भेटला, सर्व काही भेटलं. आपलं जन्ममरण या जगातामध्ये कोणीच खंडित करू शकत नाही. ती एकच व्यक्ती अशी आहे का त्या जन्ममरणाचा खंड होऊ शकतो. आणि जर तो झाला तर नक्की ना. आणि हे काय अण्णा म्हणत असतात, बगलातून काढून नाही दिलेलं, याला परंपरा आहे. महावाक्याचे निनामे माऊली सांगतात. महावाक्य दिलेलं आहे, सोमवेदाचं महावाक्य. बघा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये आहेच सांगितलंय ती परंपरा का शक्तीच्या शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी. ती परंपरा आपल्यापर्यंत आली आज. आपल्याला भोलेबाबांनी सद्गुरूंनी शिवाच्या पंक्तीला बसवलंय आज. मग अण्णा म्हणत असतात का तुम्ही राजाचे लेकरं आहे. आणि खरंच आहेच ना, आज राजाचे लेकरं नाही आहेत का. आणि जर असं असेल, मला खूप आवडली बरं का तुमची ओबी त्या दिवशी तुम्ही पार चिचपूरला घेतली होती. माझा भक्त माझी या भक्ता संसाराची चिंता, काय समर्थाची आकांता, कोरांना मागे. आणि मेळाव्याला निघलं म्हणायचं का घरी कोण राखण राहील. अहो काय स्थिती आहे आपली, काय परमार्थ आहे. असं बऱ्याच जणांनी म्हणावं का हे कसं होईल. हाय खूप अडचणी काही अशा असतात का त्या टाळू नाही शकत. पण अडचण नसताना अडचण दाखवणे ही योग्य नाही महाराज. तिथं कालिंगन घडतंय संतांचं. मग संतांचं जसं आपण मंदिरात गेलो तर काय स्थिती तयार होते आपल्याला. सागर भाऊ त्या दिवशी आम्ही बसलो चिंतनाला चिंचपूरला, अर्धा तास बसलेलो असेल. आणि अर्धा तास बसल्याच्या नंतर आम्ही डोळे उघडले आणि भगवंताच्या काळाला अशी खळी पडलेली होती. त्यांना दाखवली मी. अहो काय अशक्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलेल्या आहे का. पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मातेला किती भगवंत आनंदात असेल. मग तिथंच हे लागू होईल का काय वैकुंठ सोडून संत सज्जनी राहिला का तो भगवंत का सेवा आहे महाराज. आणि इथं शेवट तिथंच येतो का सेवा हा दारवंट आहे भक्तीचा. सेवेने जे प्राप्त होतात ना ते कशानेच नाही. किती ज्ञान आहे. अहो ज्ञानाला लई त्रास आहे. काय सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. तिकडं बसलो तिकडं गेलो काय झालं. आता काय झालं बाबा तू बोलणारच नाही. हा देखिला माये देवांचा देव फिटला संध्या निमले दुजे. पण देवांचा देव अरे बापाचा दाखवला, संतांनी दाखवला नाही का. भगवंताचं म्हणजे आज भगवंतावर प्रभुत्व कोण करतं का संत, ते दाखवले ना. मग माऊली म्हटलेत ना हे सगळ्या का फिटला संदेह निमाले दुजे पण दुजा ठेवत नाही. तुका म्हणे न ते अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवाडे ना. अहो संतांची कृपाच अशी आहे का स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नये तुझ्या. नवे स्वामी समर्थ महाराज म्हणजे सांगायचं विसक. तुका म्हणे न ते अनेकांच्या हाती, दिला का दुसऱ्याच्या हातात तिथंच आणून ठेवतात. आज काधिष्ठान आहे आपलं गुरुवर्य नारायणगिरी महाराज. तुका म्हणे न दे अनेकांच्या हाती, नेलं का नाही तिथं का. जे ब्रह्मानंदामध्ये ते कीर्तन करत होते. तुका म्हणे नाही, तुका म्हणे मोहे वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पवडविले ते वर्म दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगट होणी. ते वर्म जे महात्मे तुम्हाला देतील का तया, जसं इकडं म्हणले का तया मी श्रीकृष्ण सद्गुरू माने. भगवंतांनी सांगितलेलं आहे महाराज. आणि या मार्गावर जर विश्वास ठेवला आपला प्रपंच तर होईलच पण परमार्थ नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक का भाऊ म्हणत राहत्या तेवढं एक सांगायची इच्छा महाराज शेवटची का झाडाला जर फळं आले तर झाड झुकतं. ज्ञानाचे लक्ष नाही महाराज का झाडाला जर फळं जर आले भाऊ सांगत असतात का उघडा परमार्थ काय पिकली असेंडे कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायण. लय सहज हो. आणि जे सहज आहे ना तेच खरंय महाराज. आणि मग ते झाड जर झुकलं ना का नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंत्या ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर फुटे का. मग आता अंकुर फुटला तर पाहिजे ना शांतीचा. सगळ्यात मोठी पायरी परमार्थाची. आणि आज जर ती पायरी जर आपल्याला जर
अनुभवायची जर असेल ना महाराज, विचार करू नका. कोणी या मार्गात जरी नसेल ना, तुम्ही या. असं म्हणू नका का मी पापी. का हो पळता त्या विचारून अहंकार सांडीजे. मग अस्तीची वस्ती होईजे का आपली स्वस्ती सहज आपणच केली. का आपणच आपला दुश्मन आणि आपणच आपला वैरी. या परमार्थात या महाराज. कारण या परमार्थात ती ताकद आहे का तुम्ही डोंगरा एवढं जरी पाप केलं, विमाहाचा डोंगर भ्रांतीचा सागर होऊन जरी अशी, तरी या ज्ञानशक्तीचे निपाडे या अवघेची गा थोकडे आईचे सामर्थ्य चोखडे ज्ञानी आगा. का त्या ज्ञानामध्ये एवढं सामर्थ्य. का सामर्थ्य आहे महाराज? का त्या महात्म्यामध्ये ती स्थिती आहे का त्यांनी ते अनुभवलं. तो ब्रह्मानंद नवे स्वतः प्राप्त केला. सेविता हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. का तो वाटला आणि त्या बोधावर ते गेले महाराज. तसं नाही, शिव एकटा येऊन उपयोग नाही, शक्ती पाहिजे. नुसतं आज हलवलं, हात ठेवला म्हणजे नाही, ती शक्ती प्रधान होती महाराज. त्या हातामध्ये ती शक्ती का जी महादेवानं जो शक्तीपात केला ना, ती शक्ती समाधी लागली ना, ती शक्ती महाराज. आणि त्या बोधावर ते महात्मे गेलेले. वर्णन करावं माऊलींनी त्यांचं वालं का ते महात्मे 10व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात का केलाय बरं का ध्यानातून, पण माऊली म्हणतात 10व्या अध्यायामध्ये का त्यांना तुम्ही माणूस म्हणून बघू नका. शक्यतो ते माणूस म्हणून तुम्ही त्यांना लौकिक भागवा. असा शेवट अर्धी ओळी ती सुरुवातीची आठवणं बरं का. नाही आठवलं ते चांगलं आहे, म्हणजे असं वाटत नाही मी पंडित म्हणून. काहीतरी एक थोडंसं नाही आठवलं ना माणसाला थोडंसं इथं पण स्थिरता होती. आणि या गादीमध्ये तो पावर आहे महाराज. ते चालते ज्ञानाचे बिंब त्याचे अवयव हे सुखाचे कोंब माणूस पण हे भांब लौकिक भागू. लौकिकात त्यांना पाहू नका महाराज. अहो काय नाही हो, काय मागितलंय त्यांनी आजपर्यंत जीवनामध्ये का फक्त तुम्ही नामस्मरण करा. त्या नामस्मरणानं तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल. का कायम भाऊंकडून ऐकलं का दादा म्हणायचे का जेवी अग्नी कुंडे विजय घातली, ती जेवी अंकुर दशे मोकली, तैसी मजार केली शुभाशुभे. अग्निकुंडामध्ये टाकता येते आपल्याला. नाम अग्नी महाराज. खूप साधं सांगितलं आहे हो. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि हा परमार्थ का या महात्म्यांच्या पाठीमागं आपण चालू. आणि जर चाललो तर नक्की एक वेळ का ते मग प्रत्येकाने अनुभव घ्या. तुम्ही म्हटले ना आमचे गुरु नारायणगिरी महाराज आहे, पण समजून घेतलं ना सद्गुरू त्याच रूपाने दर्शन देणार. तुम्ही समजून घेतलं ना स्वामी समर्थ विषय समजून घ्या, सद्गुरू त्याच रूपाने दर्शन देणार. मी स्वतः अनुभवलं आहे महाराज. तुम्ही म्हटले ना जनार्दन स्वामी, अहो हे बदलत नसतात हो. का ही स्थिती अनुभवा. खूप म्हणजे गोड जाऊ द्या, पण आपलं स्वतःचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. आणि ते कल्याण जर करायचं असेल ना का ही महात्मी त्या स्थितीला तो आपला अनुभव आहे. का ठेवून हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या मी कैसे करू केशवा, झाली संध्या संध्या माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. तो आत्मा राम हृदय प्रगटण्यासाठी ममता अहो लई अहम ममतेच्या लवड सवडी. माझ्या माऊलींचं वाङ्मय असं आहे ना, फक्त आई म्हणून तिला झोंबा. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी, म्हणून जन्म मरण दुथोडी दवळी तठेली. अहंकार ममत्व जाईल हो महाराज. अहंकार नाही, अहंकार जाईल ज्ञानाने आपल्यापेक्षा वाढव भेटले नाही. पण ममत्व खंडन कशाने करायचं प्रश्न आहे महाराज. ममत्व जर खंडन जर करायचं असेल तर सगळ्यात सोपं सांगू. महात्म्यांनी त्यांच्या साधक दशेमध्ये काय आचरण केलं, त्यांनी काय प्रयत्न केले, ह्या परमार्थाचा कसा हट्टास केला, त्याच्याशिवाय ममत्वाचं खंडन अशक्य आहे. प्रत्येक महात्म्याचं जीवन बघा तुम्ही. आपण जे वाचतो ना का सगळ्या महात्म्यांचे चरित्र भक्तविजयमध्ये का त्यांच्या चरित्राशी हे महात्म्यांचे चरित्र संगमय होतात, अद्वैत होतात. आणि ते काही वेळेला त्या बोधातच येऊन बोलत असतात. ही स्थिती महाराज त्यांचा तो आनंद एक सहज अहो खूप
फक्त संगती करावं. आपण फक्त पडून राहिलं त्या ठाई फक्त संगती करा. अहो सहज आपले प्रश्नाचे असे जीवनातले उत्तर असे सहज निघून जातील. ह्यो अनुभवाचे महाराज. नाही तर मी आज इथं माऊलींवर हात ठेवून सांगतो का मी इथं पात्र नसतो आणि इथं राहिलेलो पण नसतो. का ही स्थिती संत संगतीचे काय सांगू सुख आपण अपारिखे नाही तेथे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. का साधू थोर का जाना पुन्हा तिथंच येत आहे 3 युगामध्ये. ना आज ते साधूचं नामच थोर आहे ना, तेच तारत आहे. का एवढं बोलून का माऊलींचा विषय महाराज. का सद्गुरूंना त्यांनी ज्ञानरूपी सूर्याची उपमा दिली. हा सूर्य उगावला तर अंधार जातो आणि सद्गुरूरूपी सूर्य आपल्या जीवनात जर उगावला तर आपलं अज्ञान जातं आणि आपलं आत्मस्वरूप जे आहे ते आपल्याला साक्षात त्याचंवालं दर्शन होतं. एवढं बोलून मी थांबतो महाराज. जर काही एखादा अपशब्द जर निघला असेल तर माफ करा महाराज. कारण कसं आहे काही लेकरू म्हणून मी तुमच्या समोर बोलतो, नाही तर माझी पण पात्रता नाही आहे महाराज. का या लेकरांनी काय करावं. खूप म्हणजे हे सुरेगावकर मंडळी खूप लाड करतात मागावाला. मागं आलतो ना प्रवचनाला तर काय सांगू दे. खूप आईचं प्रेम भेटतं महाराज इथं आल्यावर. आणि खरंच का असं इथं आल्यावर असं वाटतं ना का आपण आपल्याच घरी आपल्याच आईवडिलांजवळ आहे. एवढी एक कृपा आहे आमच्या सगळ्या पानवकर मंडळीवरला. का इडं जर आलो ना दादा अक्का बंटी भाऊ सगळे एकदम नामदेव महाराज नाचत होते मोगशिक मला वर हात करून. तो लाडू स्थिती बघा तुम्ही बरं का. नामस्मरणाचं पावित्र्य. त्याने हातातला लाडू खाली ठेवला आणि तो पावली घेऊन नाचायला लागला. म्हणजे आत्ताच विषय सुटत आहे. सोपं नाही आहे महाराज. ही खरी कृपा आहे समर्थांची आणि ती ज्याच्यावर झाली त्याचं कल्याण झालं महाराज. कुंडलिकावर देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.